खरं म्हणजे कुमारी कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिचा जो डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे जो मृत्यू झाला आहे तो खरोखरच म्हणजे लांछनास्पद गोष्ट आहे. कारण ज्या डॉक्टरांना आज जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण एक चांगल्या प्रकारचा डॉक्टर म्हणून मानलं जात होतं, अशा डॉक्टरकडून अशा प्रकारचं कृत्य घडणं हीच आधी लांछनास्पद गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे सगळं घडलेलं असताना त्या ठिकाणी तिचा रक्तस्राव झाला, कोल्हापूरला तिला हलवण्यात आलं आणि त्याच्यानंतर तिचा मृत्यू झाला. पहिली गोष्ट ऑपरेशन केवढं छोटं होतं आणि त्या एवढ्या छोट्या ऑपरेशनच्या वेळी एवढा रक्तस्राव व्हावा म्हणजे कुठेतरी चूक झाली आहे हे ते मान्य करत नाही आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तरी आम्ही ते चांगल्या प्रकारे त्याच्यातून मार्ग काढावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. काही अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी उभे असलेले अन्य सर्व आम्ही त्या ठिकाणी गेलो. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांच्याकडून आपण मार्ग काढावा म्हणून प्रयत्न केला. परंतु डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं नाही आणि सहकार्य न केल्यामुळे जे जनसमुदाय जमला होता त्याच्यामध्ये नुसते कासर्डेवासी नव्हते तर तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले ज्यांचा रोष होता की त्या डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत पेशंटकडून पैसे घेतले, हा जो रोष होता त्या रोषापोटी जे काय घडलं आहे ते सगळं त्या रोषापोटी घडलं आहे. तरीसुद्धा आम्ही ती गोष्ट त्या ठिकाणी असं ठरवलं होतं की ह्याच्यामध्ये काहीतरी निर्णय चांगला घेऊया. डॉक्टरांना वेळोवेळी विनंती केली, डॉक्टर साहेब तुम्ही फक्त एक साधी बाईट द्या आणि असं म्हणा की याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर आहे, तुमच्या सगळ्यांबरोबर ह्या दुःखामध्ये मी आहे एवढं तुम्ही सांगा जाहीररित्या. एवढीच आमची मागणी होती. आणि आता जे पळुरकर डॉक्टर वगैरे अन्य डॉक्टर ज्यांना जे कोण मिळाले आहेत आणि जे काय आमच्यावर खंडणीचा वगैरे जो काय आरोप करतायत तर त्यांना मी सांगू इच्छितो की कासार्डे गाव आज महसूलदृष्ट्या गाव काय आहे हे ह्या डॉक्टरांना अजून कळलंच नाही असं मला वाटतं. तेव्हा ज्या डॉक्टरांना कोणाला जर मदत त्यांना जर पैसे लोकांचे घेऊन कमी पडत असतील तर त्यांनी कासार्डेवाल्यांकडे आव्हान करावं की आम्हाला मदत करा. ह्या कासार्ड्यातून मी तुम्हाला चॅलेंज देतो, उद्या 1 कोटी रुपये उभे करायचे असले ना तरी माझा गाव माझी पंचक्रोशी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे असे घाणेरडे आरोप जे आमच्या कासार्डेवासियांना केले हे त्या मुलीच्या संदर्भात आम्हाला घृणास्पद आहेत. कारण तिचा मृत्यू झाला. मी या सगळ्या डॉक्टरांना आव्हान करतो की जे कोण त्यांना मिळाले आहेत ना त्यांनी एकच करावं की त्या मुलीचा मृत्यू जो झाला आहे ती मुलगी आम्हाला परत द्या. तुम्ही जे गुन्हे आमच्यावर दाखल कराल, जे शासन कराल त्या शासनासाठी माझा अख्खा गाव आणि माझी पंचक्रोशी त्या गोष्टीसाठी तयार आहे. कुठल्याही प्रकारचे मग त्या ठिकाणी गुन्हे होऊ देत पण तिचा मृत्यू आम्हाला परत द्या. अरे एवढं कृत्य घडलं आहे, वाईट घडलं आहे. ती मुलगी आज 10 कोटी रुपये तुम्ही दिलात तरी मुलगी आम्हाला रिटर्न मिळणार नाही. आणि कुठे 10-12 लाखाचं कुठे किंवा 5 लाखाचं नुकसान झालं असेल त्या संदर्भात अशा प्रकारची तुम्ही वागता. आणि डॉक्टर आम्ही देवाच्या नंतर डॉक्टरांना देव मानतो. आम्हाला बोलायला आज शरम वाटते डॉक्टरांच्याबद्दल अशी प्रतिक्रिया देतेवेळी, कारण आम्ही त्यांना देव मानतो. आणि हे जर अशा प्रकारची तुमची युनियन आहे म्हणून जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर लोकांना तुम्ही वेठीस धरत असलात आणि म्हणजे मृत्यू झालेल्याबद्दलसुद्धा कोणी पब्लिकने आवाज उठवायचा नाही अशा प्रकारची तुमची जी वृत्ती आहे ह्या वृत्तीला आळा घातल्याशिवाय कासार्डेवासीय माझी पंचक्रोशी माझा तालुका आणि माझा जिल्हा कधीच हे खपून घेणार नाही. आणि त्याच्यासाठी आमची आता तयारी चालू झाली आहे. आम्ही त्याच पद्धतीने लढा करतो. कलेक्टरला नोटीस द्यायचं असेल, पालकमंत्र्यांना द्यायचं असेल, SP-ना द्यायचं असेल ते त्या पद्धतीचं आमचं नियोजन चालू करतो. पण ही वृत्ती आम्हाला कुठंतरी खुंटीत करायची आहे आणि ह्याला कुठंतरी आळा बसवायचा आहे. तोडफोड झाली, नुकसान झालं हे जन आक्रोश आहे. हे काय कोणी ठरवून केलेलं नाही आहे. हे त्या मुलीवर झालेला अन्याय आणि तो अन्याय एकट्या मुलीवर झालेला नाही की असंख्य आजूबाजूच्या गावावर प्रत्येक घरामध्ये असा प्रसंग घडलेले आणि त्या प्रसंग घडलेल्या लोकांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या धाव घेतल्याने त्या जमावाने केलेलं ती तोडफोड आहे. हे नुकसान जमावाने केलेलं आहे, कुणी एकाने नाही. आज सर्व डॉक्टर जमून कलेक्टरला निवेदन त्यांनी दिलं काल की गुन्हे दाखल करा म्हणून. तर मी तर असं म्हणेन गुन्हे दाखल करायचे असतील तर आमच्या संपूर्ण गावावर करा. जे लोकांना तालुक्यावर गुन्हे दाखल करा. आम्ही सर्व तयार आहोत. जो लढा लढायचा आहे त्या लढ्यासाठी आम्ही तयार आहोत. पण झालेले कृत्य त्याबद्दल कुठेतरी तुम्ही दिलगिरी व्यक्त केली पाहिजे होती डॉक्टरांनी. त्या कुटुंबावर झालेला प्रसंग आहे, त्या कुटुंबावर झालेला अन्याय आहे. त्या अन्यायाला वाचा कुठेतरी फोडली पाहिजे होती. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त एका पण डॉक्टरांनी केली नाही. उलट सगळ्या डॉक्टरांनी समर्थन दिलं. वेगवेगळे कमेंट देतात. तसं आता बोल अशी कमेंट वेगवेगळे देतात की खंडणीसाठी हे झालं, हे पूर्व नियोजित होतं, त्या कुटुंबाच्या आईला वडिलांना दम आहे, यांना काय स्वप्न पडलं आहे, हे त्या घरी गेले. मग अशा प्रकारचं बोलणं म्हणजे ठरवून तुम्ही करताय, आम्ही नाही करत आहे.
तुमचं ठरलं आहे की या बाबा हे गुन्हेगार या मुलीलाच मारायचं, या सर्व आलेल्या ज्यांना समुदायाला गुन्हेगार मारायचं आणि या डॉक्टरांना कुठेतरी पाठीशी घालण्याचं काम आज जिल्ह्यातले सर्व डॉक्टर करतायत. खरोखरच देवानंतर आम्ही डॉक्टरांना मानतो की असं सर्व डॉक्टर एकत्र येऊन तुम्ही हे कृत्य करणं किंवा ह्या केसेस टाकण्याच्यासाठी कलेक्टरांना निवेदन देणं हे काही योग्य नाही आहे. अनेक डॉक्टरांनी आम्हाला पण फोन केले की ते डॉक्टर कायम चुकतायत, त्यांच्याकडे चुका घडतायत. अनेक लोकांनी फोन केले की तुम्ही केलात ते बरोबर केलात या गाववाल्यांनी किंवा या पंचकृत दशकृषींनी. माझी पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही आता हे आमच्या इकडे घेतलात, असं कणकवली तालुक्यात अनेक जण तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला तयार आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया घ्या की मग तुम्हाला समजेल की आज कोणाकोणाच्या घरात या डॉक्टरांमुळे अन्याय झाले आहेत, कोणाकोणाची दुःखात लोटल्या या डॉक्टरांनी, हे तुम्ही समजून घ्या. हे सर्व महाराष्ट्रासमोर तुम्ही आणा की या डॉक्टरांमुळे किती जण दुखावले आहेत, किती जणांनी आपल्या बहिणी गमावल्यात, भाऊ गमावल्यात, आई वडील गमावले आहेत की ह्यांच्या चुकीच्या उपचारामुळे. किती जणांना असे फक्त पैसे लिहून दिलेले आहेत, 1,50,000 म्हणजे कुठल्याही प्रकारचं बिल नाही. असे सर्व प्रकार आपण सर्वांनी उघडीस आणावे अशी मी या तुमच्या निमित्ताने सर्वांना विनंती करतो. खरोखरच ही निषेध करण्यासारखीच गोष्ट आहे. जो आज आपण मयूर नागवेकर डॉक्टर म्हणताय त्याची 10वीच असताना की दुसऱ्याला बसवून पास होण्याची प्रक्रिया अजूनही ती कोर्ट केस चालू आहे. ते आम्ही सगळं प्रकरण त्याचं बाहेर काढतो आहे. जर तो असा डॉक्टर असेल तर तो काय ऑपरेशन करू शकेल? एक साध्या गाठीचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्या किडण्या बाद होतात काय? त्याने हे केलं की तिला अटॅकचा संभव होता. आम्ही अटॅक नेलेले पेशंट त्याच्यावरही नेतो. मग अटॅक आल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला का पाठवावं? आपल्या स्वतःच्या गाडीने स्वतःचा डॉक्टर स्वतःची नर्स घेऊन का पाठवावं? कुठेतरी ॲम्ब्युलन्स त्याची स्वतःची पाठवली, कुठेतरी त्याची चुकी होती. ती चुकी मान्य करायला तयार नाहीत आणि त्याला हे सगळं माहीत असून सुद्धा जिल्ह्यातील हे चांगले डॉक्टर आहेत. खरोखर त्यांच्याबद्दल आमचा आदर आहे. आमच्या अनंत नागवेकर डॉक्टरांबद्दल सुद्धा आम्हाला आदर आहे. आमच्या कासाडावासियांचा सुद्धा आदर आहे. परंतु जे आता जो मयूर आहे त्याची सर्व जी संघटना आहे डॉक्टरांची, त्यात आमच्या गावचे पण डॉक्टर असतील, आमच्या पंचकोशीचे डॉक्टर असतील, त्या संघटनेत आहेत. त्यांनी त्याची सगळी हिस्ट्री काढून घ्यावी आणि त्याच्यानंतरच त्याच्या बाजूने जावं. तर आज आम्ही जी सभा घेतली आहे ती आम्ही शोकसभा घेण्याच्या संदर्भात आणि जो आता काल त्यांनी कलेक्टर आणि आपल्या SP साहेबांकडे जे निवेदन दिलं त्याला एक आम्हीसुद्धा आमच्या गावाच्या वतीनं आमचे जे सर्व आरोपी केले आहेत त्यांच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं आम्ही त्यांना एक निवेदन देणार. आमच्या कासाडे गावातील कस्तुरी पाताडे हिचं डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला आणि या आक्रोशापोटी आमच्या कासाडे गावातील नव्हे तर आजूबाजूच्या दशकृषीतील पूर्ण तालुक्यातील लोक त्यावेळी एकत्र आली. प्रत्येकाचा या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रत्येक घरातल्या कुटुंबाने काही ना काही सोचलं आहे. त्या आक्रोशापोटी तो जनसमुदाय त्या ठिकाणी जमलेला होता आणि आम्ही तर डॉक्टरांना देव मानतो. पण अशा परिस्थितीत त्यावेळी जो प्रकार घडला, याला जे सारखे व्हिडिओ दाखवले जातात महिलांनी त्यावेळी काय केलं, पण याला त्या समूहातील महिला जबाबदार नव्हत्या. खरं तर ज्या डॉक्टर मॅडमनी सुरुवातीला येऊन चप्पल बाहेर काढली त्यामुळे त्या प्रकारामुळे पुढील घटना घडत गेल्या. हे जाणून बुजून कोणी केलेलं नव्हतं. या डॉक्टरांच्या एका चुकीमुळे डॉक्टरांच्या त्या पदाला शोभलं नाही, जे चप्पल काढून समुदायावर फेकलं गेलं. त्याच्यामुळे तो पुढचा प्रकार घडत गेला आणि याच्यासाठी जो काही कोणावर गुन्हा दाखल करायचा असेल तो मी म्हणते माझ्यावर पहिला गुन्हा दाखल व्हावा आणि सर्वजण गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहेत. जे नको व्हायला पाहिजे होतं ते डॉक्टरांकडून घडलं आणि डॉक्टरांची संघटना युनियन त्याला साथ देते आहे आणि हे आमचा समुदाय कधीच खपवून घेणार नाही.